नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणीय अभ्यास यामध्ये मागच्या लेक्चरला आपण जागतिक हवामानामध्ये कशा प्रकारे बदल होत आहे, क्लायमेट चेंज कशा प्रकारे होत आहे याविषयी चर्चा केलेली आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, या ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत, कारणं कोणकोणती आहेत याविषयी चर्चा करणार आहोत। जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये वाढ होणं असा त्याचा अर्थ आहे। परंतु काही शास्त्रज्ञ असं मानतात की जागतिक तापमान वाढ किंवा हवामान बदल असं काही नसतं, परंतु गेल्या काही वर्षामधील वातावरणीय बदलांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की पृथ्वीच्या एकूणच ऋतुचक्रामध्ये किंवा वातावरणातील वेगवेगळ्या आविष्कारांमध्ये, जसे की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यामध्ये आपल्याला सातत्याने त्या ठिकाणी चढ उतार होताना दिसत आहे। त्यानंतर समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसत आहे। पृथ्वीवर जे बर्फाळ प्रदेश आहेत हे बर्फाळ प्रदेश वितळताना आपल्याला दिसत आहे। हे जसे की अंटार्क्टिका खंड किंवा ग्रीनलँड, जगातील सर्वात मोठं जे बेट आहे ते, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव किंवा सायबेरियाचा प्रदेश, रशियाचा उत्तरेकडील भाग, कॅनडा, या बर्फाळ प्रदेशामध्ये बर्फ वितळताना आपल्याला दिसत आहे। आणि अशा या वेगवेगळ्या बदलांमुळे या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ होत आहे असं शास्त्रज्ञांनी आज सिद्ध केलेलं आपल्याला दिसून येतं। गेल्या 100 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर पृथ्वीचं सरासरी जे तापमान आहे ते 0.8 डिग्री सेल्सिअसने या ठिकाणी वाढलेलं दिसून येतं। आता 0.8 डिग्री सेल्सिअस हे जरी हा आकडा आपल्याला अतिशय कमी वाटत असला तरी सरासरी पृथ्वीचा जर आपण विचार केला तर 0.8 हे अतिशय मोठं त्या ठिकाणी संकटाचं एक द्योतक असलेलं आपल्याला दिसून येतं। साधारणतः सॅटेलाईटचा डेटा जर आपण पाहिला तर या सॅटेलाईट डेटावरून सुद्धा आपल्या लक्षात येतं की पृथ्वीचे जे बर्फाळ भूभाग आहेत ते वितळताना, बर्फाचे पृष्ठभाग जे आहेत ते वितळताना दिसत आहे। आणि याचा परिणाम म्हणून सागर किंवा महासागराची पातळी ही 3 मिलीमीटरने त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते। आता हे 3 मिलीमीटर तसं पाहिलं तर अतिशय म्हणजे नगण्य असं आपल्याला वाटतं, परंतु ओव्हरऑल जर आपण पृथ्वीचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की याचा परिणाम हा किनारपट्टीच्या प्रदेशांवरती होतो। जसं की आपण पाहतो कृष्णाची जी द्वारका नगरी आहे तर ही द्वारका नगरी पूर्वी या ठिकाणी मानवी वस्ती होती किंवा या ठिकाणी कृष्ण आणि त्या काळामध्ये असणारे सर्व परिवार त्या ठिकाणी राहत होते।
आज आपल्याला असं दिसतं की द्वारका ही पूर्णपणे पाण्यामध्ये आहे किंवा पाण्यामध्ये गेलेली आहे। याचा अर्थ समुद्राच्या पाण्याची पातळी ही सातत्याने त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते आहे। जसं वातावरण वाढतं तसं आधी एकमेकाजवळ हे जे रेणू आहेत ते जवळ येतात पाण्यातले आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढते असा शास्त्रज्ञांचा त्या ठिकाणी अंदाज आहे। मोठमोठे हिमखंड वितळणं हे देखील या पृथ्वीवर घडताना आपल्याला दिसत आहे। 1979 पासून आर्क्टिक महासागर जे आहे या आर्क्टिक महासागरातील हिमक्षेत्र सातत्याने कमी होताना त्या ठिकाणी दिसत आहे। हिमक्षेत्र वर्षाला सरासरी 4% कमी होत आहे असं निदर्शनास आलेलं दिसतं। 2012 हे प्रमाण अतिशय घसरलेलं आपल्याला दिसून येतं। 1979 ते 2000 या काळातील जर सरासरी आपण पाहिली तर सरासरीच्या तुलनेमध्ये ते 50% इतकं कमी होतं असं दिसून आलं। गेल्या काही वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर जगातील सर्वात मोठं जे बेट आहे बर्फाचं ग्रीनलँड म्हणून, तर या ग्रीनलँडमधल्या हिमखंड हे झपाट्याने त्या ठिकाणी वितळलेले आपल्याला दिसून येतात। 2.8 दशलक्ष क्युबिक किलोमीटरचे हिमखंड हे वितळून त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे। मी साधारणतः हे प्रमाण जर असंच राहिलं वितळण्याचं तर 6 मीटरने पाण्याची पातळी ही वाढणार आहे आणि जर कदाचित असं घडलं तर जगातली मोठी शहरं जी आहेत ती सर्व पाण्याखाली जातील। उदाहरणार्थ मुंबई हे शहर जे आहे ते समुद्राच्या कडेला आहे, अशा किंवा कोलकाता ही शहरं ही पाण्याखाली जाऊ शकतात असा शास्त्रज्ञांचा या ठिकाणी अंदाज आहे। या हिमखंडांचं वस्तुमान सतत घसरत आहे असं एकूणच जी माहिती मिळते त्या माहितीवरून लक्षात आलेलं आहे। या सर्वांचा परिणाम त्या ठिकाणी प्राणी आणि वनस्पती जीवनावर सुद्धा होताना आपल्याला दिसतो आहे। कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढताना दिसत आहे। सतत वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण या ठिकाणी वाढतं आहे। हा वायू जो आहे तो उष्णता धारण करणारा अशा प्रकारचा हा वायू आहे आणि त्यामुळे जागतिक तापमान वाढीस या वायूमुळे अधिक मदत होत आहे। परंतु काही शास्त्रज्ञांचं असं मत आहे की कार्बन डायऑक्साईड हा काही याला कारणीभूत नाही, तर या परिस्थितीला पॉज असं म्हटलेलं आहे। म्हणजे वैज्ञानिकांनी याला पॉज असं म्हटलेलं आहे। तर पॉजची प्रक्रिया ही अद्याप गूढ आहे, त्यातलं सत्य हे बाहेर आलेलं आपल्याला दिसून येत नाही। तर अशा प्रकारे सातत्याने ही पॉजची जी प्रक्रिया आहे ही या ठिकाणी होत असते, त्याला हायाटस असं म्हणतात। तर 2014, 15, 16 ही जी 3 वर्ष आहेत ही 3 वर्ष या ठिकाणी सतत उष्ण म्हणून निदर्शनास आलेले आपल्याला दिसून येतात। सायन्स जर्नलने एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि या अहवालामध्ये अभ्यासानुसार त्यांनी 2015 तापमानाचा अभाव होता हे अद्याप सिद्ध झालेलं नाही असं या सायन्स जर्नलमध्ये नमूद केलेलं आहे। 2013 साली जो IPCC म्हणजे इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही जी संस्था आहे या संस्थेने काही कॉम्प्युटरच्या मॉडेलिंगच्या आधारावर काही भाकितं केलेली आहेत। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 1850च्या तुलनेमध्ये म्हणजे 21व्या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमान वाढ जी आहे ती 1.5 डिग्रीने या ठिकाणी
वाढणार आहे किंवा वाढ होईल. जागतिक तापमान वाढीची मर्यादा ही 2 डिग्रीच्या खाली ठेवण्याचं उद्दिष्ट हे असलं पाहिजे. जर तसं नसेल तर धोक्याचं ठरू शकतं. जागतिक तापमान वाढीचं उद्दिष्ट हे 1.5 डिग्री ठेवणं हे सुरक्षित असल्याचं लक्षण आहे असं वैज्ञानिक यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे 1.5 डिग्रीच्या पुढे हे पृथ्वीचं तापमान, सरासरी तापमान हे वाढता कामा नये आणि जर तसं झालं तर ते पृथ्वीच्या दृष्टीने धोकेदायक ठरेल अशा प्रकारचं या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेलं आहे. आता हे तापमान वाढ न होऊ देणं हे सर्व आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे जसं की समजा या ठिकाणी आपण ऊर्जेचा वापर कसा करतो, कमीत कमी ऊर्जेचा वापर केला पाहिजे. त्यानंतर जमीन आपण कशी वापरतो, आपली वाहतूक व्यवस्था कशा प्रकारची आहे याबाबत या ठिकाणी आपल्याला आमूलाग्र बदल हे यामध्ये घडून आणावे लागणार आहेत. आणि पुढच्या भविष्य काळामध्ये हे निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी हे बदल घडवून आणावे लागतील. म्हणजे वाहतूक व्यवस्थेमध्ये आज जी साधनं दिसतात तर ही प्रचंड प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे हवेमध्ये सोडतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की सोलर एनर्जीचा वापर हा वाढवला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जगभर प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पाहतो की डिझेल इंजिन जे आहेत ते आता अनेक कंपन्यांनी त्या ठिकाणी बंद केलेले आपल्याला दिसून येतात. किंवा डिझेलचा कमीत कमी वापर करणं आणि पेट्रोलचा वापर वाढवणं किंवा CNGचा वापर वाढवणं, त्यानंतर सौर ऊर्जेचा वापर वाढवणं, इलेक्ट्रिक मोटारी ह्या आता अलीकडच्या काळामध्ये येऊ लागलेल्या आहेत. रस्त्यावर आपल्याला त्या दिसत आहेत. तर हा सर्व आमूलाग्र जो बदल आहे तो आपल्याला करावाच लागणार आहे की जेणेकरून या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं वातावरणामध्ये उत्सर्जन होणार नाही आणि परिणामी जागतिक तापमान वाढ ही 1.5 डिग्रीच्या पुढे जाणार नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि IPCCच्या 2018च्या अहवालामध्ये हे सगळं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जगभरातले सर्व देश हे आज आपल्याला पावलं टाकताना दिसत आहे. जर आपण आपल्या ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनामध्ये घट केली तर निश्चितपणाने हे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते थांबणार आहे. म्हणजे ग्रीनहाऊस गॅस कोणकोणते आहेत तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, पाण्याची वाफ हे सर्व जे आहेत ते काय आहेत तर हे उष्णता ग्रहण करणारे आहेत. आणि यांचं प्रमाण जर वातावरणामध्ये वाढलं तर अधिकची उष्णता या ठिकाणी निर्माण होईल किंवा त्याच्यामुळे तापमान वाढ ही होणार आहे. म्हणून या ग्रीनहाऊस वायूंचं उत्सर्जन हे कमीत कमी करणं गरजेचं आहे. तर आता आपण या पृथ्वीच्या जागतिक तापमान वाढीची कारणं कोणकोणती आहेत ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हरितगृह परिणाम किंवा हरितगृह वायू जे आहेत ते पृथ्वीचे सरासरी तापमान वाढण्यासाठी मदत करतात. आता आपण पाहिलं की कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, क्लोरोफ्लोरोकार्बन यामुळे या ठिकाणी हरितगृह परिणाम होताना आपल्याला दिसतात. आणि हरितगृह वायू म्हणजेच उष्णता ग्रहण करणारे वायू. तर हे वायू या ठिकाणी जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरतात. या जागतिक तापमान वाढीची कारणे कोणकोणती आहेत ती आपण पाहणार आहोत. कोणकोणत्या कारणांनी जागतिक तापमान वाढ होते यामध्ये जीवाश्म इंधनांचा अतिरिक्त वापर,
विद्यार्थी मित्रांनो, जीवाश्म इंधनांचा अतिरिक्त वापर हा सध्या सुरू आहे. यामध्ये डिझेल, पेट्रोल किंवा ज्याला आपण खनिज तेल असं म्हणतो, तर याचा प्रचंड वापर या ठिकाणी वाढलेला आहे. आणि हे एक कारण या ठिकाणी जागतिक तापमान वाढ होण्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं. मोटारी, रेल्वे किंवा ऑटोमोबाईल, स्वयंचलित वाहने, जीवाश्म इंधनांचा वापर यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. हे अर्धवट जळतात, ज्वलन करतात आणि त्यामधून कार्बन डायऑक्साईडची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि परिणामी उष्णता वाढते आणि जागतिक तापमान वाढ होतं. त्यानंतर औष्णिक वीज निर्मिती. औष्णिक वीज निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दगडी कोळशाचा वापर केला जातो आणि हा दगडी कोळसा जाळल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हा बाहेर पडतो. दगडी कोळसा, खनिज तेल यांचा सातत्याने वापर केल्यामुळे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड हा बाहेर पडतो आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ होण्यास मदत होते. त्यानंतर वनवे. वनवे म्हणजे जंगलांना लागणाऱ्या आगी. तर या आगींचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे. नैसर्गिक किंवा मानव निर्मित अशा प्रकारच्या या आगी लागतात आणि अरण्यांना लागणाऱ्या आगीचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात आगी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर ॲमेझॉनचं जंगल हे मध्यंतरी या जंगलालासुद्धा लागलेली आग आपल्याला माहिती आहे. तर कित्येक महिने या आगी आटोक्यात येत नाहीत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा बाहेर पडतो आणि त्यामुळे जागतिक तापमान वाढ होण्यास त्या ठिकाणी मदत होते. त्यानंतर पुढचं कारण आहे औद्योगिकरण. आपल्याला माहिती आहे की 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली. संपूर्ण जगभर या औद्योगिक क्रांतीचं लोण पसरलं आणि या उद्योगधंद्यांच्या वाढीमधून वाढत्या लोकसंख्येला त्या ठिकाणी ज्या वस्तूंचा पुरवठा करणं गरजेचं आहे तो केला गेला. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास यामुळे झालेला आहे आणि मोठ्या कारखान्यांमध्ये त्या ठिकाणी ज्वलनाची प्रक्रिया ही सतत सुरू असते. कारखान्यांच्या धुराड्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी धूर सोडला जातो. हा धूर म्हणजेच कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये असतो आणि त्यामुळे उष्णता वाढते. तर जागतिक तापमान वाढीसाठी ही औद्योगिक क्रांतीसुद्धा ही कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जंगलतोड हे एक कारण आहे. मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळामध्ये जंगलतोड केली जात आहे. सातत्याने जंगलं तोडल्यामुळे आणि उद्योगधंदे, शेती यासाठी जंगलतोड केल्यामुळे इंधनाची प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी इंधनासाठी जंगलतोड केली जात आहे. डोंगराळ प्रदेश उजाड होत चाललेले आहे आणि यामुळे भूभाग तापतो आणि त्यातून उष्णता वाढते आणि जागतिक तापमान वाढ होण्यास मदत होते. त्यानंतर सागर जल प्रदूषण. महासागराचं प्रदूषण किंवा सागर जल प्रदूषण हे सुद्धा जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतं. आपण पाहतो की महासागरामधून मोठ्या प्रमाणात इंधनाची वाहतूक त्या ठिकाणी केली जाते. अपघात होतात आणि या अपघातांमुळे
महासागरावर तेलाचा तवंग हा निर्माण होतो आणि या तवंगामुळे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता ही पाण्याची कमी होते आणि त्यामुळे जागतिक तापमानवाढ होते असं निदर्शनास आलेलं आहे। त्यानंतर वातानुकूलित यंत्र व शीतकरण यंत्राचा वाढता वापर। आज आपण पाहतो की अनेक उद्योगामध्ये किंवा अनेक छोटं घर असो किंवा मोठं घर असो किंवा जनरल स्टोअर असो, दुकानं असो, तर यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या शीतकरण यंत्राचा वापर केला जात आहे किंवा फ्रीज वापरले जातात, डीप फ्रीज वापरले जातात। त्यानंतर AC चा वापर वाढलेला आहे। तर या सर्वांमधून त्या ठिकाणी CFC हा वातावरणामध्ये बाहेर पडतो आणि CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो आहे तो अत्यंत या ठिकाणी उष्णता वाढीसाठी मदत करणारा असा प्रकारचा वायू आहे आणि या CFCमुळे ओझोनचा थर नष्ट होतो आणि ओझोनचा थर नष्ट झाल्यामुळे या ठिकाणी येणारी जी उष्णता आहे ती उष्णता मोठ्या प्रमाणात येत असते आणि या आलेल्या सूर्यकिरणांमुळे पृथ्वीवर जागतिक तापमान वाढ होण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर रासायनिक खतांचा वाढता वापर। उत्पादन घेण्यासाठी किंवा शेती व्यवसायामध्ये वाढत्या लोकसंख्येला प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लागणारं उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो आणि या वापरामुळे शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नायट्रस ऑक्साईड हा वायू बाहेर पडताना आपल्याला दिसून येतो। या वायूचं प्रमाण हे सतत वाढत आहे आणि हा उष्णता वाढवणारा अशा प्रकारचा वायू आहे, त्यामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे। स्वयंपाकाच्या गॅसचा वापर हा सुद्धा वाढलेला आपल्याला दिसून येतो। यातून सुद्धा मिथेनचा वापर हा केलेला आहे आणि हा वायू उष्णता वाढीसाठी त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर जलबाष्प। आपल्याला माहिती आहे की पाण्याची वाफ होते आणि या पाण्याच्या वाफेलाच त्या ठिकाणी जलबाष्प असं म्हटलं जातं। तर जागतिक तापमान वाढीमध्ये या जलबाष्पाचा मोठ्या प्रमाणात वाटा असलेला आपल्याला दिसून येतो। वातावरणातील जलबाष्पाचं प्रमाण जर वाढलं तर त्या ठिकाणी तापमानामध्ये सुद्धा वाढ होते। वाढत्या तापमानाबरोबर बाष्पीभवनाची क्रिया अधिक होते आणि त्यामुळे हवेतील बाष्पाचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि या वाढत्या जलबाष्पामुळे पुन्हा तापमान वाढतं। अशा प्रकारे वेगवेगळी कारणं या ठिकाणी आपल्याला ही जागतिक तापमान वाढीसाठी सांगता येईल। त्यानंतर जागतिक तापमान वाढीचे परिणाम कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। वेगवेगळे परिणाम या जागतिक तापमान वाढीचे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात। जागतिक तापमान वाढीमुळे हवामानामध्ये बदल झालेला आहे। हे आपण मागच्या लेक्चरला त्या ठिकाणी हवामानामध्ये कशा प्रकारे बदल होतात किंवा क्लायमेट चेंज यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे। तर जागतिक तापमान वाढ ही एक प्रमुख समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। साधारणतः पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये 1.5 ते 5.5 सेंटीग्रेड पर्यंत या ठिकाणी वाढ होऊ शकते असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे आणि याचे दूरगामी परिणाम हे होणार आहेत। अनेक वादळं त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। पाऊस किंवा जे ऋतुचक्र आहे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यामध्ये सुद्धा बिघाड होऊ शकतो। पूर येऊ शकतात। त्यानंतर चक्रीवादळांची संख्या वाढू शकते। दुष्काळ पडू शकतात। सागर जलाची पातळी ही वाढू शकते। त्यानंतर किनाऱ्यावरती असणारी जी शहरं आहेत ती पाण्याखाली जाऊ शकतात।
वृष्टीमध्ये घट होऊ शकते। तर अशा प्रकारे अनेक हवामान बदल जे आहेत ते या जागतिक तापमानवाढीमुळे या ठिकाणी होऊ शकतात। त्यानंतर वनसंपत्ती किंवा जंगल संपत्तीवर परिणाम होऊ शकतात। वनस्पतीच्या वाढीच्या काळामध्ये अवर्षणाची तीव्रता आणि वारंवारता वाढल्यास वनस्पतीच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो। पीक पद्धती ही बदलू शकते। अशा अनेक परिणाम या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात। त्यानंतर प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो। रोगराई वाढू शकते। कीटकांचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढू शकतो। त्यानंतर शेतीवर परिणाम होऊ शकतात जागतिक तापमान वाढीचे। यामध्ये जे वेगवेगळी पिकं आहेत यामध्ये गहू, मका किंवा भात अशा प्रकारच्या पिकांच्या उत्पादनावर या ठिकाणी परिणाम होऊ शकतो। पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम या जागतिक तापमान वाढीचा होऊ शकतो। त्यानंतर महासागर व सागरावरील परिणाम हे सुद्धा महत्त्वाचे आहेत। यामध्ये जी मोठी शहरं आहेत तर ही मोठी शहरं सर्व किनारपट्टीच्या कडेला आहेत। यामध्ये शांघाय, बँकॉक, कैरो, कोलकाता, व्हेनिस, मुंबई अशा सर्व शहरांमध्ये जर समुद्राची पाण्याची पातळी वाढली तर ही शहरं पाण्याखाली जाऊ शकतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जी शहरं आहेत ती जलमय होऊ शकतात। त्रिभुज प्रदेश हे पाण्याखाली जाऊ शकतात जागतिक तापमान वाढीमुळे। वादळांची संख्या वाढू शकते। अशा अनेक परिणाम या ठिकाणी या जागतिक तापमान वाढीमुळे होऊ शकतात। त्यानंतर मानवाच्या आरोग्यावर परिणाम होतील। कोणकोणते परिणाम होतील तर उष्माघात होऊ शकतो। तापमानामध्ये बदलामुळे उपद्रवी कीटकांचा परिणाम हा मानवाच्या आरोग्यावर होऊ शकतो। त्यानंतर संसर्गजन्य रोग हे वाढू शकतात। तर अशा अनेक मानवाच्या आरोग्यावर परिणाम त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतील। श्वसनाचे विकार वाढतील, त्वचा रोग वाढू शकतात। असे वेगवेगळी मानवाच्या आरोग्याला त्या ठिकाणी हानी पोचू शकते या जागतिक तापमानवाढीमुळे। त्यानंतर परिसंस्थेवर परिणाम होऊ शकतात। परिसंस्थेवर कोणकोणते परिणाम होतील तर प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे किंवा वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात यावर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो। नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होईल। जागतिक तापमान जर वाढलं तर दुष्काळ, महापूर, जमिनीचे वाळवंटीकरण, पाणी टंचाई, अरण्यांना आगी लागणे, वणवे पेटणे, चक्रीवादळे निर्माण होणे अशा मोठमोठ्या या ठिकाणी आपत्तींची वाढ त्यामध्ये होऊ शकते। आणि शेवटी जागतिक तापमान वाढीवर कोणकोणते उपाययोजना आपल्याला करता येतील किंवा नियंत्रण कशा प्रकारे आणता येईल याविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर पहिली गोष्ट म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा वापर हा कमीत कमी करणं आवश्यक आहे। आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर जर आपल्याला कमीत कमी करायचा असेल किंवा कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमीत कमी व्हायचं असेल तर अपारंपरिक जी ऊर्जा साधनं आहेत त्यांचा वापर वाढवला पाहिजे। पारंपरिक ऊर्जेचा वापर कमी केला पाहिजे तरच कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे कमी होईल आणि उष्णता वाढणार नाही। परिणामी ग्लोबल वॉर्मिंगवरती उपाययोजना होऊ शकते। त्यानंतर CFCचा वापर कमीत कमी करणं, त्यावर पर्याय शोधणं। CFC हा अतिशय घातक अशा प्रकारचा या ठिकाणी वायू वातावरणाला आहे। त्यानंतर लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणणं, उद्योगधंद्यांच्या चिमणीतून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे तो वेगळा करणं, भरपूर वृक्ष लावणं किंवा वृक्ष संवर्धन करणं, पुनर्नवीकरणीय ऊर्जा साधनाचा वापर करणं म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करणं, टायडल एनर्जीचा वापर करणं
किंवा जी विंड एनर्जी आहे, पवन ऊर्जा आहे, तिचा वापर करणं, असे पर्याय या ठिकाणी शोधणं आवश्यक आहे. इंधन म्हणून मिथेनचा वापर कमीत कमी करणं, प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणं, त्यानंतर सेंद्रिय शेती करणं, अशा प्रकारे वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी जागतिक तापमान वाढ ही रोखण्यासाठी आपण करू शकतो. ऑइल स्पिलबग सारखे जे सूक्ष्म जीवाणू आहेत तर ते महासागरामध्ये वाढवणं, की जेणेकरून हे जीवाणू जे आहे ते महासागरातील तेल हे पिऊन घेतील आणि त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ होणार नाही. आणि या सर्वांचा विचार करून जागतिक लेवलवर किंवा वैश्विक जनजागृती करणं हे अतिशय महत्त्वाचा भाग यामध्ये होणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग, त्याची कारणं, त्याचे परिणाम आणि त्यावर कोणकोणते उपाय आहेत याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.